धन्यवाद फोटो फॅमिलीला, साबणवरती प्रिंटला, आपल्या मुलींना धन्यवाद. चहा ठेवला एकीकड, चपात्या ठेवल्या ते एकीकड बनवायला. पातळ पीठ असतं ना, मला त्या पातळ पिठाचं चपातीच येत नाही. असलं काय पातळ पीठ करून पिठात काय माहिती, पातळ पिठाची मला चपातीच येत नाही. कशी करायची पातळ पिठाची चपाती? एक तर या किचन ओटे हिळहुडले बारके बारके जमत पण नाही मला करायला. जायचं 4-5 चपात्या करून, पोरांनी आल्या नाही ती खाल्ली. काय असं थोडं असतं या. एक तर मी रात्रभर झोपत नाही, बसते ती टीव्ही बघत. पीठ मळून ठेवले पातळ बिरबीट, असं थोडं असते, थोडं पातळ असते का पीठ. उपकार केल्याने करते ना. झालाय चहा तर झालाय बघा, चहा झालाय, चहा झालाय. आता चपात्या 2 चहा झालाय, आता चपाती बनवायला लागले. ते म्हणलं मला चहा चपाती दे प्लीज, म्हणलं जाऊ दे त्याला चहा चपाती द्यावा. झालेली आहे चपाती, चहा झालाय. हे बघा चहा चपाती फ्रीजला देते. दूध पण नाही ना चहाला, चहाला दूध पण नाहीये. मी ते काय करू, चालणे कुठे गेली. तर मला इथं काय सुधरत नाही, कामच सुधरत नाही. मेन सगळं आता हाताच्या बाहेर गेलेलं आहे, कसं करायचं मला नाही जमत. त्याला दे थोडी चहा चपाती. फ्रीजला द्या, तो मला दे थोडं, अर्धा कप दे दोघांना लागेल. घे रे बाबा घे, हे लेकरांच्या खातातच द्यावं लागतं या. बघ ना आलं नाही तरी ते दूध. असे अवघड काम करायचे म्हणलं ना, लई माझी जोर येते. घे चहा चपाती घे, लावून दे मामला. चहा चपाती तूप देते त्याला. घे घे ना, असे लेकर आहेत ना हे. असले लेकर मी कुठंच नाही बघितलेले. केलेलं पण घ्यायचं नाही म्हणल्यावर काय उपयोग आहे. हा ये नाही पहिलं. अरे एक नाही ना बाबा, अरे 2. अरे सांगायला दिलं पोरांना चहा चपाती दिले. आता म्हणलं 2-3 चपात्या करून आपलं ठेवा, खाते नंतर 1-1 चपाती. काय भाजीचं काय करावं ती भानगड पडली या. भाजीचीच भानगड पडती, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. आता मी नंतर ह्या पोरांना तेलकट द्यायचं नाही आपल्या रामलक्ष्मणाला, म्हणून किती जीव अडकुद्यात पडतं या. कावेळीचं अजून वातावरण थोडं वाटतंयच ना, पिवळा अंग वाटतं या.
डोळे नाही वाटत, पण अंग पिवळं वाटते म्हणून जीव घाबरते असं काय बी द्यायला, तेलकट मेलकट. आता ह्या चपातीला आतून पीठ लावलंय मी बघा. या रामलक्ष्मणाच्या चपातीला आतून पीठ लावलंय मी. पोरांच्या चपातीला तेल लावले. कुठं ठेवतात ते दिसत पण नाही. कुठं ठेवलंय ते दिसत नाही. ते काय आता बघितलं सांगितलं आणि झालं. अच्छा काय ठेवायला जागा भेटत नाही बाबा. किती पण मोठी जागा घ्या, आपल्या मोबाईलला जागाच नाही कुठं. काय करायचं, मोठी जागा घेतली तर इडव चांगलं करण हे करण, हे तर आल्यावर तर मग वाटच लागून गेली माझी. काय बोलायचं बाबा, कसं बोलायचं, काय करायचं. हे बघा मोठीला चपाती केली आपण, बघून घ्यावा. हे बघा किती मोठी मी चपाती करते. काय दुधाच्या आदत येत आम्हाला, दूध भरपूर लागते तर कमी दूध म्हणलं ना आम्हाला येड्यावर होत. या खायला असू नसू दूध पाहिजे घरामध्ये. कोणी नाही चहा केला तरी चालतंय, चहा तर कोणी एवढं नाही करत. पण मला कसं दूध घरात असलं तरच असं वाटतं की काहीतरी आपल्या घरात आहे. आदत लागलेली आहे ना, पहिल्यापासून आदत लागलेली मला. एवढी चपाती करणार आहे, पाय दुखायलेत माझे. इडव टाकायचा आहे ना म्हणून हे इडव करायला लागले. मोठा इडव एक तर टाकायला पाहिजे ना. किती मिनिटाचं झालाय काय माहिती. बघा पांढरी चपाती केली बिगर तेलाची. बिगर तेलाची आपल्या पोरांना लागते ना. गॅस बंद केलेला आहे. मोठा इडो टाका म्हणतात ना, 8 मिनिटाचा 12 मिनिटाचा. आता किती मिनिटाचा झालाय काय माहिती, बघू आता नाही का. गाजराचं ज्यूस पण बनवायचं नाही बाबा. किती टाइम जात हे पण बनवायला हो. काहीच सुखाचं नाही आहे, काहीच सुखाचं नाही. सकाळ जोडून मी हे ज्यूसच्याच नादी लागले. काय करायचं, लेकरांना बरं नाही तर म्हणलं असं काहीतरी देऊन तब्येती चांगल्या करून घ्यावं. आता ज्यूस बीस देऊन जेवणाचं काय नाही, एवढं जेवण कमी असलं तरी चालन. तरी म्हणलं ज्यूसचं कसं आहे, ज्यूसची कसं सगळं कचमचं पोटात जातं ना आपल्या. म्हणून हे बघा हे ज्यूसच्या मी नादी लागले हो. काय कब्बर पण नाही पाणी. हा कब्बर बी पाणी नाही. पाणी कोणचं, कब्बर नारळामध्ये बनवून घेते. आता टाइम झालाय हो, पोरांना पण शाळेला जायचंय ना. टाइम झालाय. कामात 10 कामं करून घ्यावं लागतात. बनलं आपलं गाजराचं ज्यूस आहे बघा.
मस्त बनलं गाजराचं ज्यूस. दूध खाली दुकानमध्ये नाहीये. हे बघा मशरूम आणि हे दूध. पोराने आता आणलं. बघा किती छान निघले या. गाजराचं ज्यूस कसा वाटला व्हिडिओ? मस्त वाटला ना? पूर्ण बघा व्हिडिओ माझा, काय तर तुमच्या पण कामाला येईल. पूर्ण बघा व्हिडिओ. गाजराचं ज्यूस. तिकडून बंद कर. खाली कर, खाली कर. खाली कर. गाजराचं दूध एवढं भारी बनलंय ना, खरंच बंद कर.